नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण चटपटीत असं मसालेदार मकान बनवूया। तर एक बाउल मी मकान घेतलेत बघा। आता किती चेम असलेले मकान कमळाच्या फुलापासून बनवलेले असते प्रतिक्रिया करून, आणि आपल्याला डायबिटीस असले तर खूप फायदेशीर ह्याच्यासाठी आहेत। अजून भरपूर ह्याच्यात काय काय असतं ती काय सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। मकाना चांगला आपण कुरकुरी होईपर्यंत भाजून घेणार आहे। आपली रोग प्रतिकार शक्ती पण वाढते। ज्याला डायबिटीस आहे त्याला खायला खूप छान आहे। चांगलं भाजून घ्यायचं आपण कढईमध्ये। आणि गॅस मिडियमच करायचा, म्हणजे जास्त फास्ट ठेवायचा नाही, आपले करपणारही नाही तर। स्लो गॅसवरच आपण भाजून घेणार आहे। थोडा टाइम लागतो स्लो गॅसवर, पण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता मकान चांगलं कुरकुरीत झाले ते बघा, तरी पण अजून थोडंसं आपण भाजून घेतोय। परत अजून आपण मसाल्यामध्ये भाजणार आहे। हा चिवडा सगळ्यांनाच आवडणार आहे, खायला येणार आहे। खूप टेस्ट म्हणजे लागतो, टेस्टी। आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। आणि त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालूया। आपण पहिलं मकान असंच भाजलेलं होतं, तूप बीप काय वापरलं नव्हतं। थोडीशी हळद घालूया आपण, धना पावडर घालूया, जिरा पावडर, धना पावडर घातली आपण अर्धा चमचा। थोडासा गरम मसाला टाकलाय मी, मसालादार बनवायचा त्याला। 1 चमचा लाल तिखट घेतले मी, ही जास्त तिखट नाही, बिडगी पावडर आहे। चवीपुरतं मीठ घालूया। चटपटीत ही आपलं मकानाचा मसालेदार मकान बनते। आता सगळा मसाला पण तेलात व्यवस्थित परतून घेऊ, म्हणजे मिक्स करून घेऊया। आणि मकान घालूया। आता मकान घातल्यानंतर आपण सगळं मिक्सळून घ्यायचं, मिक्स करून। मकानाला आपला मसाला लागला पाहिजे। सगळीकडे आपल्या मकानाला लागला पाहिजे मसाला। आता मी काजू बदाम थोडंसं तुपात भाजून घेतलं होतं पहिलंच, ते घालते आता। ते पण मिक्स करून घेऊया। पौष्टिक असा आपला चिवडा तयार होते बघा। कुरकुरीत झाले, तर थंड झाल्यावर अजून कुरकुरीत होते बघा। तर आपलं मसाला मकान तयार झाले, तर नक्की करून बघा तुम्ही। खूप फायदा आपल्या शरीराला देणार आहे ते। धन्यवाद, बाय बाय।